राजाराम पाटलांनी काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही. काहीतरी गडबड असणार आहे. गोपीचंद पडळकर हे नाव ऐकताच डोक्यात धडकणाऱ्या शब्दांचा आणि उग्र भाषणांचा सिलसिला येतो. गोपीचंद पडळकर हे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते असून सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 1982 मध्ये जन्मलेले पडळकर धनगर समाजाचे प्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. त्यांची राजकीय कारकीर्द वाद आणि चर्चेची ठरली आहे. सुरुवातीला राष्ट्रीय समाज पक्षात सक्रिय असलेले पडळकर 2014 मध्ये भाजपमध्ये दाखल झाले. 2019 मध्ये बारामतीतून अजित पवारांविरुद्ध लढले आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीत जत मधून विजयी झाले. पण त्यांची खरी ओळख आहे त्यांच्या आक्रमक बोलण्याची शैली. ते अनेकदा विरोधकांवर विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर खालच्या पातळीची टीका करतात. शरद पवारांना महाराष्ट्राचा कोरोना म्हणणे किंवा अजित पवारांना लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू म्हणणे किंवा धार्मिक मुद्द्यांवर व्यग्र विधान करणे हे सगळे त्यांच्या शैलीचे नमुने आहेत. ह्या व्हिडिओचा उद्देश आहे त्यांची काही प्रमुख आणि वादग्रस्त विधाने उघड करणे आणि त्यामागे लपलेली राजकीय रणनीती समजून घेणे. पडळकरांची ही भाषा फक्त वैयक्तिक हल्ले नाही तर भाजपच्या मोठ्या खेळाचा भाग आहे का? चला या व्हिडिओतून हे बघूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गोपीचंद पडळकरांची वादग्रस्त विधाने ही महाराष्ट्राच्या राजकारणातील एक वेगळीच स्टोरी आहे. त्यांच्या बोलण्याने अनेकदा राज्य हादरले आहे. चला त्यांच्या काही प्रमुख विधानांचा आढावा घेऊया आणि त्यामागील राजकीय परिणाम समजून घेऊया. पहिले विधान आहे, शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कोरोना. 2020च्या कोविड महामारीच्या काळात जेव्हा संपूर्ण जग लॉकडाऊन मध्ये होतं तेव्हा पडळकरांनी पंढरपूर दर्शनादरम्यान शरद पवारांवर थेट हल्ला चढवला. त्यांनी म्हटले की पवार हे महाराष्ट्रासाठी कोरोना आहेत आणि त्यांच्या नेतृत्वामुळे राज्याला संक्रमण झाले आहे. हे विधान ऐकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप आला. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याची तुलना एका घातक महामारीशी करणे हा मोठा अपमान होता. यामुळे बारामतीत FIR दाखल झाली आणि IPC कलम 505(2) अंतर्गत सामाजिक द्वेष पसरवण्याचा आरोप ठेवला गेला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात, बारामतीत आणि मुंबईत मोर्चे काढले. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की पडळकर राजकारणाचा स्तर खाली आणत आहेत. पण पडळकरांनी माफी मागितली नाही. उलट ते म्हणाले, मी माझ्या विधानावर ठाम आहे. हे प्रकरण कोर्टात गेलं आणि 2025 मध्ये बारामती कोर्टाने पडळकरांना निर्दोष सोडले. या विधानाने पडळकरांनी माध्यमांमध्ये हेडलाईन्स मिळवल्या. कोविडच्या भीतीच्या काळात हे वाक्य व्हायरल झाले आणि भाजपला राष्ट्रवादीवर हल्ला करण्यासाठी हत्यार मिळाले. पडळकरांना माहित होतं की राष्ट्रवादी प्रतिक्रिया देईल आणि त्यांना प्रसिद्धी मिळेल. पण यामुळे महाराष्ट्राच्या सभ्य राजकीय संस्कृतीला धक्का बसला. कारण ज्येष्ठ नेत्यांना अशा पद्धतीने टार्गेट करणे हा नवीन ट्रेंड आहे. दुसरे विधान आहे, बघा, अजित पवारांना मुळात आम्ही मानत नाही. हा लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे. 2023 मध्ये जेव्हा अजित पवारांनी शरद पवारांविरुद्ध बंडखोरी करून भाजप शिवसेनेसोबत हातमिळवणी केली तेव्हा पडळकरांनी त्यांना लबाड लांडग्याचं पिल्लू म्हटले. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी हा हल्ला केला. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातून संताप उफाळला. सुप्रिया सुळे म्हणाल्या, पडळकरांची ही भाषा महाराष्ट्राच्या मातेला सोबत नाही. अजित पवारांनी थेट प्रतिक्रिया देणे टाळले कारण ते सत्तेत होते. पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा आंदोलने केली. पुण्यात आणि सांगलीत पडळकरांच्या फोटोंवर चपलांचा हार घातला गेला. हे विधान पडळकरांच्या शैलीचे वैशिष्ट्य दाखवते. ते विरोधकांच्या कुटुंबावर सातत्याने हल्ला करतात. अजित पवारांची बंडखोरी ही भाजपसाठी संधी होती आणि पडळकरांनी याचा फायदा घेऊन धनगर समाजाला राष्ट्रवादीपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. स्वतः धनगर नेते असल्याने हे विधान जातीय राजकारणाला खतपाणी घालते. 2023च्या निवडणुकीत याचा भाजपला फायदा झाला कारण OBC मतदार एकत्र आले. पण यामुळे राजकारण वैयक्तिक झाले आणि विकासाचे मुद्दे बाजूला पडले. तिसरे विधान आहे, तुम्ही धनगर समाजाकडे पाहिले नाही. 2024च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना पडळकरांनी पवार कुटुंबावर धनगर समाजाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. बारामतीतून सुप्रिया विरोधात लढताना त्यांनी हे विधान केले. राष्ट्रवादीने याला जातीय द्वेष म्हटले आणि सुप्रिया म्हणाल्या, पडळकर धनगर नेते म्हणून बोलतात पण फक्त वोटसाठी राजकारण करतात.
धनगर समाजात यामुळे विभागणी झाली, कारण काही संघटना पडळकरांच्या बाजूने उभे राहिला. हे विधान जातीय राजकारणाला चालना देते. पडळकर स्वतःला धनगर समाजाचे नेते म्हणून सादर करतात आणि राष्ट्रवादीला धनगर विरोधी ठरवतात. 2024च्या निवडणुकीत यामुळे भाजपला धनगर मतदान मिळण्याची मदत झाली, पण समाजात फूट पडण्याचा धोका देखील वाढला. चौथे विधान आहे धर्मांतर करण्यासाठी गावात कोणी आलं तर. 2025 मध्ये सांगलीतील एका गर्भवती महिलेच्या आत्महत्येशी जोडून पडळकरांनी म्हटले, धर्मांतरांसाठी गावात कोणी आले तर त्यांना पैसे देऊन मारहाण करा. मिशनरींना 5 लाख, पारधींना 11 लाखांचे इनाम. यामुळे ख्रिश्चन समाजात प्रचंड संताप पसरला. मुंबईत आझाद मैदानावर 5,000हून अधिक लोकांनी प्रोटेस्ट केले. बॉम्बे हायकोर्टात PIL दाखल झाले आणि केंद्रीय ख्रिश्चन परिषदेने निषेध केला. पडळकर म्हणाले, मी हिंदू समाजाचे रक्षण करीत आहे. हे विधान राजकीय आणि धार्मिक द्वेष पसरवते. हिंदुत्वाच्या नावाखाली पडळकर हिंदू मतदारांना एकत्र करतात, पण यामुळे समाजात हिंसा वाढण्याचा धोका आहे. हायकोर्टाने पडळकरांना नोटीस पाठवली, पण भाजपने त्यांचे समर्थन केले. आता 5वं विधान आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळे गुंड भरले आहेत. 2024 मध्ये विधान परिषदेत पडळकरांनी राष्ट्रवादीला गुंडांचा पक्ष संबोधले. जयंत पाटील यांनी याला गुंडगिरी म्हटले आणि राष्ट्रवादीने मुंबईत मोर्चा काढला. हे विधान राष्ट्रवादीची प्रतिमा खराब करण्यासाठी आहे. पडळकर हिंदुत्व आणि ओबीसी कार्ड खेळतात, ज्यामुळे भाजपला फायदा होतो. याशिवाय 2025 मध्ये जयंत पाटलांवर तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही. काहीतरी गडबड असणार आहे असे म्हणत पडळकरांनी पुन्हा एकदा या कुटुंबियावर हल्ला केला. यामुळे राज्यभर आंदोलने झाली आणि शरद पवारांनी फडणवीसांशी चर्चा देखील केली. ही विधाने माध्यमांना ब्रेकिंग न्यूज देतात, पण समाजाला विभागतात. पडळकरांची विधाने ही अपघात नाही, तर काळजीपूर्वक आखलेली रणनीती आहे. त्यांना माहित आहे की वादग्रस्त विधानांशिवाय माध्यमांमध्ये चर्चा होणार नाही. 2020च्या कोरोना विधानाने त्यांना राष्ट्रीय हेडलाईन्स मिळाल्या. टीव्ही चॅनल्सवर तासनतास चर्चा होते आणि सोशल मीडियावर त्यांचे पोस्ट्स व्हायरल होतात. कमी वेळात जास्त प्रसिद्धी ही त्यांची सोपी रणनीती आहे. पडळकर हे भाजपचे ट्रोल म्हणून काम करतात. ते बोलतात, विरोधक रागवतात आणि चर्चा वाढते. महाराष्ट्रात भाजपला एक आक्रमक चेहरा हवा आहे. फडणवीस सारखे नेते शांत असतात, पण पडळकर थेट हल्ला करतात. ते राष्ट्रवादीवर, विशेषतः पवार कुटुंबावर हल्ला करून भाजपला बचावाची गरज भासू देत नाही. 2024च्या निवडणुकीत त्यांनी धनगर आणि ओबीसी मतदारांना टार्गेट केले, ज्यामुळे भाजपला फायदा झाला. पडळकरांच्या विधानांवर प्रश्न उपस्थित होतो, त्यांना वरिष्ठांचा पाठिंबा आहे का? 2019 मध्ये बारामतीत हरल्यानंतर फडणवीसांनी त्यांना विधान परिषदेवर नेले. 2025 मध्ये जयंत पाटलांवरील विधानावर फडणवीसांनी समज दिली, पण कारवाई किंवा तक्रार केली नाही. हे दर्शवते की पडळकर हे भाजपचे डर्टी जॉब करणार आहेत. ते हिंदुत्व मोर्चामध्येही आघाडीवर असतात. पडळकर जातीय आणि धार्मिक भावना भडकवतात. धनगर आरक्षणावरून राष्ट्रवादीला टार्गेट करणे किंवा धर्मांतरावर हल्ला करणे हे मतदारांना प्रभावित करते. 2025च्या ख्रिश्चन विरोधी विधानाने हिंदू मतदारांना एकत्र आणले, पण अल्पसंख्याकांना भयभीत केले. पडळकर सोशल मीडियावर देखील सक्रिय आहेत. त्यांचे पोस्ट व्हायरल होतात आणि मीम्स तयार होतात. विश्लेषक म्हणतात, पडळकर हे भाजपचे फायर ब्रँड आहेत, जे व्होट पोलराइज करतात. ही रणनीती 2024 लोकसभेत यशस्वी झाली, पण दीर्घकाळात समाजाला हानी पोहोचवते. पडळकरांची विधाने महाराष्ट्राच्या राजकारणाला नव्या वळणावर नेत आहेत, पण हे सकारात्मक नाही तर नकारात्मक आहे. महाराष्ट्र हे सभ्य राजकारणासाठी ओळखले जाते, जिथे संत परंपरा आणि वैचारिक चर्चा आहे. पण पडळकरांसारख्या नेत्यांमुळे ही संस्कृती धोक्यात आली. कोरोनासारखी उपमा किंवा कुटुंबियावर हल्ला हे स्तर खाली आणतात. जितेंद्र आव्हाड म्हणतात, हे राजकारण नाही, शिवीगाळ आहे. 2025 मध्ये जयंत पाटलांवरील विधानाने शरद पवारांना फडणवीसांशी बोलावे लागले, ज्यामुळे सत्ताधारी महायुतीत तणाव वाढला. विकास, शेती, शिक्षण याच्याऐवजी वैयक्तिक टीका वाढली. पडळकरांची विधाने निवडणुकीत वोट मिळवतात, पण राज्याच्या प्रगतीला अडथळा आणतात. 2024 निवडणुकीत आरक्षणाच्या वादाने शेतकरी अस्वस्थ झाले. माध्यमे ब्रेकिंग न्यूजसाठी हे कव्हर करतात, ज्यामुळे खरे मुद्दे बाजूला पडतात. तरुण राजकारण्यांना असे व्हिडिओ पाहून वाटते की आक्रमकता म्हणजेच यश, पण हे चुकीचं आहे. महाराष्ट्रातून तरुण नेते बाहेर पडत आहेत, कारण हे वातावरण विषारी आहे. सोशल मीडियावर मीम्स आणि ट्रोलिंग वाढले, ज्यामुळे वैचारिक चर्चा थांबली. धर्मांतर विधानाने ख्रिश्चन समाजात भीती पसरवली, प्रोटेस्ट झाले आणि हायकोर्टात केसेस गेल्या.
जातीय वाद वाढले, जसे धनगर वर्सेस मराठा. हे राज्याच्या शांततेला धोका आहे. वादांमुळे गुंतवणूकदार दूर जातात आणि महाराष्ट्राची प्रोग्रेसिव्ह प्रतिमा खराब होते. अजित पवार म्हणतात, ही भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीला सोबत नाही. तर मित्रांनो, गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात वादग्रस्त विधानांची नवीन लाट आणली आहे. कोरोना ते अवलाद वाटत नाही पर्यंत त्यांची भाषा आक्रमक आहे आणि त्यामागे भाजपची रणनीती दिसते. पण राजकारण हे वैयक्तिक टीका म्हणून आणि द्वेषाचे नसून विकासाचे आणि जनतेच्या हिताचे असावे. अशा प्रकारची भाषा महाराष्ट्राला योग्य नाही. ही संतांची भूमी आहे, शिव्यांची नाही. तुमच्या मते अशा प्रकारची टीका योग्य आहे का? आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचे भवितव्य काय असेल? तुमचे मत कमेंट्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू इथेच एका नवीन व्हिडिओत.